नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 5वं, परचाकव अंग, भाग 64 आहे. दोहे आपण आज घेणार आहोत 38 ते 40. आपल्याला जो ब्रह्मतत्वाचा अनुभव आला त्याबद्दल कबीर सांगतायत. प्रथम आपण 38वा दोहा ऐकूया. कबीर देखा एक अंग, महिमा कही न जाए, तेज पुंज पारस धना, नैनन रहा समाए. कबीर देखा एक अंग, महिमा कही न जाए, तेज पुंज पारस धना, नैनन रहा समाए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. एक अंग, एकनिष्ठ होऊन. धना, स्वामी किंवा समृद्ध. दोह्याचा अर्थ, मी प्रभूचं दर्शन एकनिष्ठ होऊन घेतलंय. तो तेजाचा पुंज, परीस, धनी आहे. तो नेत्रांमध्ये समाविष्ट झालेला आहे. सगळ्या संतांनी ईश्वर दर्शन, प्रकाश दर्शन स्वरूपात व्यक्त केलेलं आहे. कबीरही सांगतात की तो ईश्वर तेजाचा पुंज, पुंज म्हणजे अत्यंत तेजस्वी आहे. असं दर्शन होण्यासाठी त्यांनी अत्यंत एकनिष्ठेने, चित्ताने साधना केलेली आहे. त्याशिवाय त्याचं दर्शन होत नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही र, असं सावतामाळी सुद्धा म्हणतात ना. बाजारात जाऊन भाजी आणावी, इतकी देवाची प्राप्ती करून घेणं सोपं नाहीये. त्याची अत्यंतिक ओढ मनाला लागली पाहिजे. त्याचा अत्यंतिक विरह मनात दाटून आला पाहिजे. त्याच्याशिवाय जीवन व्यर्थ वाटायला पाहिजे. अशी जेव्हा पराकाष्ठेची स्थिती होईल तेव्हा त्याचं दर्शन लागतं. आणि कबीरही त्या ईश्वराला परीस आणि धन्याची उपमा देत आहेत. परीस जसं लोखंडाचं सुवर्ण करतो, सोनं करतो, तसंच हे दर्शन साधकाचं सोनंच करतं. कारण हा धनी समृद्धच आहे. आपली समृद्धी तो भक्ताला बहाल करतो. अशा ईश्वराविषयी कबीर सांगतात की त्याचा महिमा सांगताच येत नाही. तो नेत्रात सामावून राहिलेला आहे आणि अर्थातच आता त्याचा वियोग होणारच नाही. मराठी साखी ऐकूयात. कबीर पाही एक मनाने, तेजाची ही खाण, परिसा समहा स्वामी माझा, नेत्री त्याचे स्थान. कबीर पाही एक मनाने, तेजाची ही खाण, परिसा समहा स्वामी माझा, नेत्री त्याचे स्थान. पुढच्या दोह्यात त्यांनी ईश प्राप्तीचे योगाच्या परिभाषेत वर्णन केलेलं आहे. ऐकूयात आपण 39वा दोहा. मानसरोवर सुभर जल, हंसा केली कराही, मुकता हल मुकता चुगए, अब उडी अनंत न जाही. मानसरोवर सुभर जल, हंसा केली कराही, मुकता हल मुकता चुगए, अब उडी अनंत न जाही. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया. सुभार म्हणजे शुद्ध, केली क्रीडा, हंस जीवरूप पक्षी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मान सरोवर जलाने परिपूर्ण आहे. हंस तिथे क्रीडा करतायत. तो हंस मोती टिपतो आणि आता उडून अन्य स्थानी जातच नाही. म्हणजे मान सरोवर भक्तीच्या शुद्ध जलाने
परिपूर्ण आहे. तिथे आत्मारूपी हंस क्रीडा करतो आहे. तसंच भक्तिरूपी मोती खात आहे. आता ते अन्यत्र उडून जाण्याची इच्छाही करत नाही. चंद्रामृताच्या तळ्यात जीव आणि शिवाचं मिलन झालेलं आहे. हंस थंड प्रदेशात राहणारा पक्षी. भारतात त्याचं स्थान म्हणजे मानसरोवर. तो अत्यंत शुद्ध अशा पाण्यातच विहार करतो. अस्वच्छ पाण्याकडे तो ढुंकूनही पाहत नाही. कुंडलिनी जागृत होऊन ती सुषुम्ना मार्गाने सहस्रार चक्रापर्यंत पोचते. तिथे चंद्रामृताचं तळ आहे असं योगी सांगतात आणि त्यालाच कबीर मानसरोवर म्हणतात. मानसरोवरात जसं शुद्ध पाणी असतं तसंच हे भक्तिरूपी शुद्ध जल आहे आणि तिथे आत्महंस मुक्तिरूपी मोती टिपतो आहे. आता त्याला अन्यत्र जाण्याची इच्छाच होत नाही. तो नित्य समाधीतच मग्न राहत असतो, होऊन राहतो. मराठी साखी ऐकूयात. मानसरोवरी शुद्ध जलासे हंस घेई आनंद, मुक्तिरूपे मोती ते टिपता आता न दूजा छंद. मानसरोवरी शुद्ध जलासे हंस घेई आनंद, मुक्तिरूपी मोती ते टिपता आता न दूजा छंद. पुढच्या दोह्यातही त्यांनी योगाच्या परिभाषेतच ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव वर्णन केलेला आहे. ऐकूयात आपण 40वा दोहा. गगन गरजी अमृत ज्वये कदली कवल प्रकाश, तहाँ कबीरा बंदगी कै कोई निज दास. गगन गरजी अमृत ज्वये कदली कवल प्रकाश, तहाँ कबीरा बंदगी कै कोई निज दास. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. कदली, कदली म्हणजे देह, कवल कमळ, बंदिगी आराधना किंवा सेवा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आकाशात म्हणजे चिदाकाशात. चिदाकाशात गर्जना सुरू झाली आणि अमृताची बरसात झाली आहे. तिथे कमलवनाचा प्रकाश आहे, म्हणजेच तिथे सहस्त्रदल कमल विकसित झालेलं आहे. कबीर तिथे ईश्वराराधनेत अनुरक्तच आहेत. चिदाकाशातील गर्जना म्हणजेच अनाहत नाद. एरवी दोन वस्तूंचा आघात झाल्यावर नाद निर्माण होतो, परंतु योग साधनेत अनाहत नाद ऐकू येतो. सहस्रार चक्रातील कमळ विकसित होतं. सुषुम्ना मार्गावर जी 6 चक्र आहेत त्यांना कमळ म्हटलेलं आहे आणि त्याच्या पाकळ्या किती तेही सांगितलेलं आहे. सहस्रार चक्रातील कमळ सहस्त्र पाकळ्यांचं आहे. त्या तळ्यातून अमृताची बरसात होते, म्हणजे चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडते. अशी योगाची अंतिम परिणती तिथे झालेली असताना कबीर तिथेच आराधना करत राहिलेले आहेत. अशा ठिकाणी सर्व साधकांना पोचता येत नाही. पुढची आपण मराठी साखी ऐकूया. गरजे नभ बरसते अमृत, कमल वनही फुलले, कबीर तेथे रमून गेला, मन अनुरक्त जहाले. गरजे नभ बरसते अमृत, कमल वनही फुलले, कबीर तेथे रमून गेला, मन अनुरक्त जहाले. ह्या मराठी साखी बरोबरच आजचा आपला भाग 64वा आपण संपवणार आहोत.